हॅलो फ्रेंड्स, तर आज होता आपला नवनाथ पारायणाचा 18 दिवस. तर इथं सकाळी सकाळी रांगोळी वगैरे सगळं काढून आणि आपला हार वगैरे लावून सगळं काही झालं होतं. आता लगेच तयारी करायची होती आपल्या स्वयंपाकाची, कारण की डबे द्यायचे होते. तर त्यासाठी मी इथं आज आपली गोबीची फुलगोबी आहे ती भाजी बनवून घेतली. ती आज कोरडीच बनवली होती, पतली काही बनवली नाही. आणि इकडं पोळ्या पण चालू होत्या. एका गॅसवर भाजी केली आणि एका गॅसवर लगेच पोळ्या करायला घेतल्या. पोळ्या केल्या आणि लगेच मुलांचे त्यांचे टिफिन भरून दिले. पोळ्या झाल्या आणि आज आम्हाला याची उद्या उद्यापन आहे नवनाथच्या पोथीचं. तर आम्हाला उद्या त्याची तयारी करायची होती, मुलांची जेव घालायची. तर आज सगळं सामान ते काढून निसून टिसून ठेवायचं होतं. तर आज सोमवार होता, त्यासाठी मला आज उपवास होता. त्यामुळे मी इथं माझ्यासाठी साबुदाणा केला, देवाला साबुदाण्यास नैवेद्य दाखवला आणि लगेच मी फराळास गेलो. नंतर पुढच्या तयारीला लागलो. तर इथं बघू शकतो सगळं सामान आम्ही इथं काढून घेतलेलं आहे. उद्यासाठी जे जे लागणार आहे ते काही मिरची, कोथिंबीर ते पण सगळं काही खुडून घेतलेलं. कारण की उद्या बारा बारा वाजता असं मुलांना नवनाथ जेवू घालावे लागते आपल्याला. त्यासाठी उद्या 12 वाजेपर्यंत सगळा स्वयंपाक झाला पाहिजे. त्यामुळं आजच सगळी तयारी करावी लागते. इथं आम्हाला सगळं आवडता आज संध्याकाळ झाली. आवडल्यास लाईक